क्वेश्चन टॅग हमखास आपल्याला परीक्षेमध्ये येतोच. किती मार्काला? 1. काय क्वेश्चन टॅग मध्ये दिलेलं वाक्य हे एक तर पॉझिटिव्ह असतं. काय असतं? म्हणजे होकारार्थी म्हणतो, सकारार्थी, आणि दुसरा नकारार्थी. म्हणजे होकारार्थी नकारार्थी काय? नकारार्थी कशावरून? तर दिलेल्या एक काय म्हणतो आपण वर्बला या नापासून टी किंवा नो किंवा नॉट किंवा सेल्डम रेअरली नायदर नेव्हर असे जे शब्द येतात त्यावेळेस ते वाक्य काय असतं? काय असतं? निगेटिव्ह असतं. जास्तीत जास्त आम्हाला काय येतं? हेच येतं फक्त. नंतर एखादं दुसरं येईल, पण आम्हाला एन अपॉस्ट्रॉफी टी मीन्स इट इज अ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ नॉट. या नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. कळालं का? काय अडचण? म्हणजे उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ काय घेऊ? यू आर अ स्टुडंट. काय आहे आता? म्हणजे नकारात्मक पाहू का? ओके. आय एम नॉट अ बॉय. काय? आय एम नॉट अ बॉय म्हणजे मी मुलगा नाही याचा अर्थ म्हणजे त्याच्यात सोडून, आहे की नाही, मुलगी तरी असेल, आहे की नाही, आणखीन काही. तर आय एम नॉट अ बॉय कशावरून हो? आता बघा सर, तुम्ही एन अपॉस्ट्रॉफी टी म्हणला, तिथं आलंच नाही ना हो. अहो पण एन अपॉस्ट्रॉफी टी हे कशाचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे? नॉट आले का इथं? म्हणून हे कोणतं वाक्य झालं? निगेटिव्ह झालं. लक्षात ठेवा. म्हणजे ह्याच्या उलट असतं की ज्या वाक्यात हे एन अपॉस्ट्रॉफी टी, नॉट किंवा नो, नेव्हर हे नसतील त्यावेळेस कोणतं असेल वाक्य? पॉझिटिव्ह. जसं की उदाहरणार्थ इथं आय एम नॉट अ बॉय म्हणलंय, मग इथं काय म्हणून? आय एम अ गर्ल. आय एम अ मी मुलगी आहे. यामध्ये नॉट आलं का रे? पण याच्यामध्ये सर वर्क कोणता आहे? हेल्पिंग वर्क. सर हे वाक्य कोणत्या काळातलं आहे? आठव. तर इथं यस आणि व्ही म्हणजे हेल्पिंग वर्ब आलाय, मेन वर्ब आलेला नाही. हो, आलं जरी नसलं तर हे प्रेझेंट टेन्सचंच वाक्य आहे. कळालं का? त्यानंतर आपण आता डायरेक्ट कसे सोडवायचे, काय नियम आहेत ते पाहू. ठीक आहे, एवढं लिहित असेल. होकारार्थी काय, नकारार्थी काय हे समजायला पाहिजे, तरच आपल्याला क्वेश्चन टॅग करता येतो. ओके, पुढं वाक्य आहे यू आर स्टुडंट. ऍड अ क्वेश्चन टॅग म्हणून वाक्य येतो. तुम्हाला वाक्य देतात आणि काय म्हणतात? ऍड अ क्वेश्चन टॅग. पहिल्यांदा पॉझिटिव्ह बघू, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह कसं करायचं. ठीक आहे, चला पहिलं वाक्य आहे यू आर अ स्टुडंट. यू आर अ स्टुडंट. काय येते? ऍड अ क्वेश्चन टॅग किंवा दुसरं काहीतरी फिरून प्रश्न असा विचारला जातो, पण ह्याच्यामध्ये क्वेश्चन टॅग असतो. ऍड अ क्वेश्चन काय सर मला आणखीन कळालं नाही. तू विद्यार्थी आहेस किंवा तुम्ही विद्यार्थी आहात, राईट. आपल्याला शेवटीला एवढा प्रश्न करायचंय, आहेस का किंवा आहात का? तुम्ही विद्यार्थी आहात का? तू विद्यार्थी आहेस का? हो किंवा नाही येईल ना. पण इथं काय, इथं आहेच नाही विचारायचंय. कसं बघा, तू विद्यार्थी आहेस होते की नाही? तर तू विद्यार्थी आहेस, तर त्याला आहेस का म्हणू नका, नाहीस का म्हणा. काय म्हणा? नाहीस का? त्याला आहेस म्हणतोय हो, नाही कसं म्हणेल बरं? तू विद्यार्थी आहेस,
मग बदल काय केला, इथे कॉमा दिलाय मी काहीतरी, आणि कॉमाच्या नंतर जे आपलं आहेच होतं त्याला निगेटिव्ह बनवलं, नाहीच केलं, आणि प्रश्न केला का, किंवा नाहीच काच्या ऐवजी नाही तू, काय ते नाहीच तू विद्यार्थी आहेस, नाहीस तू, तोच अर्थ आहे, तोच अर्थ. मग आता इथं उदाहरण हे घेतलेलं आहे आपण, मराठीत केले. मग आता सांगा काय, बरं मी नियम सांगतो काय आहे. नियम बघा, पहिला नियम असा आहे, दिलेल्या वाक्यात जो काही प्रश्न असेल क्वेश्चन टॅग करायचा, तो जशा तसा लिहा. काय करा, यू आर अ त्यांना स्टुडंट, हे तरी करून बघा तुम्ही, यू त्यांना आर अ विचार किती दिवस सुट्टी स्टुडंट, होती. लिहिलं, नंतर हा, कॉमा द्या. आपण ही करून वाक्य बघतो. जास्त लिहायचे, कोणाला विसरायचं नाही. त्यानंतर कॉमा द्या, कॉमा दिल्यावर काय करायचं? त्यानंतर वर्क कोणतं आहे बघा, हेल्पिंग वर्क. हा, आणायचं, तो काय करा, इथं लिहा कॉमाच्या नंतर लगेच काय करा, कॉमाच्या नंतर लिहा, म्हणजे इथं काय येते. हा, मग सर हेल्पिंग वर्ब होकारार्थी आहे की नकारार्थी रे, म्हणजे वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी आहे? होकारार्थी, म्हणजे इथं नो, नॉट, नेव्हर, नायदर, रेअरली, सेल्डम, देअर असं काय आले का, नाही आलं. म्हणून हे वाक्य पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह काय करतो आपण, निगेटिव्ह करतो सर. म्हणून कॉमा दिल्याच्या नंतर वर्ब जशा तसा लिहा, हेल्पिंग वर्ब लिहिला, त्याच्यानंतर काय करायचं सर, त्याला एन अपॉस्ट्रोफी टी जोडा. दिलेला हेल्पिंग वर्ब काही असतो, जर एखाद्या वेळेस आम्हाला वाक्य असे दिले जातात की त्या वाक्यामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब दिला जात नाही, डायरेक्ट मेन वर्ब दिला जातो, त्यावेळेस तो कोणत्या काळात आहे त्यानुसार आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचं. कळालं का? ओके, म्हणजे यू आर स्टुडंट आरंट, कसं आलं, हेल्पिंग वर्ब घेतलं आर, त्याला जोडलं काय, एन अपॉस्ट्रोफी टी, म्हणजे आरंट होते, म्हणजे आर नॉट होते. 8वीच्या पहिल्याच पिरियडला आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आणि फुल फॉर्म शिकवलेले आहेत, ते आठवलं पाहिजे. आणि इथं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म घ्यायचंय सर, कळालं का. हा, आरंट झालं. त्यानंतर हा जो सब्जेक्ट आहे वाक्यात, कोणताही सब्जेक्ट असो, या युच्या ही राम असो, सीता असो, गीता असो, गीता कमी असो, फक्त जर हे आपले नाऊन जर आला, म्हणजे नाऊन जर आलं, वाक्य मी सांगतो तुम्हाला. ओके, ते आलं तर त्याच्यावरती काय घ्यायचं बघा. आता इथं काय आले, प्रोनाउन आले, काय आले, यू काय आहे, प्रोनाउन. तर हे प्रोनाउन काय करायचे, या हेल्पिंग वर्बच्या नंतर घ्यायचं, म्हणजे आरंटच्या नंतर काय घ्यायचं, आरंट टू, शेवटीला घ्यायचं. तुम्ही क्वेश्चन मार्क विसरला की झालं तुमची चूक, तुम्हाला मार्कच मिळणार नाही. तुम्ही जर सब्जेक्ट विसरला, भेटणारच नाही. इथं पाहिजे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह बनवत असताना कळालं का काय काय करायचं आपल्याला. पहिला नियम, वाक्य जशात तसं लिहा, लिहिलं. दुसरा नियम, लिहिलेल्या वाक्याच्या नंतर, म्हणजे जे दिलेलं वाक्य आहे त्याच्यानंतर कॉमा द्या उत्तरात, बरं का, नाही तर प्रश्नपत्रिका लिहून ठेवा. उत्तरपत्रिकेत कॉमा दिला का, दिल्याच्या नंतर दिलेल्या वाक्यातला हेल्पिंग वर्ब कोण आहे तो तशा तसा लिहा. हेल्पिंग वर्ब आहे बरं का वाक्यात, त्याच्याबद्दल बोलतोय. त्यानंतर त्याला एन अपॉस्ट्रोफी टी जोडा, जोडला. त्यानंतर दिलेल्या वाक्यातला जो सब्जेक्ट प्रोनाउन आहे, प्रोनाउन कोणकोणते आहेत, आय, यू, ही, शी, इट, दे, वी, हे जे प्रोनाउन आहेत ते तिथं जशा तसे लिहायचे, त्याच्यानंतर कॉमा द्यायचा.